करत आहे रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, चिंचवड आकुर्डी येथे. तर आपली कंपनी खूप सारे पेरणी यंत्र प्रोड्यूस करते, जे सगळ्याच शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडतं. तर हे जे आता पेरणी यंत्र आहे ते सीडलिंग ट्रान्सप्लांटर आहे. त्याला रोप लागवड यंत्र पण म्हणतात. 35 HP पुढच्या ट्रॅक्टरला चालतं. त्याच्यात आपण सगळीच रोपं लावू शकता. इथं ऊस आहे, मिरची आहे, सगळ्या ट्रे मध्ये एक एक करून ते रोपं टाकायचं, ते रोप लागलं जाणार आणि ह्याच्यात सेटिंग्स ऍडजस्टमेंट सुद्धा सगळं करता येईल. आहे बटाटा लागवड. त्याच्यात बटाटे टरमरिक म्हणजे हळद ते लागलं जातं. ते आपल्याला इथून सगळे बटाटे टाकायचे आहेत. इथून हे इथे येणार, एक 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 त्याच्यावर जाणार, मग ते खाली पडणार आणि त्याच्यातून मग बटाटे पेरले जाते. आणि हा आहे खत बॉक्स आणि याची प्राइस आपण 10% डिस्काउंट देत आहोत. याच्या आधीची प्राइस 1,50,000 होती, तर डिस्काउंट मध्ये 1,05,000 दिला. हे आहे न्यूमिक प्लांटर. हे व्हॅक्यूम वर चालतं. इथे जो फॅन लावलेला आहे तो व्हॅक्यूम प्रेशर क्रिएट करतो आणि इथल्या पाईप्सनी ते बी सक केलं जाते, तर सक्शन बनतं. हा खताचा बॉक्स आहे. इथं एक एक बी पडतं. समजा जर प्लेट मध्ये एकच्या ऐवजी 2 बिया आल्या तर मग तिथं ट्रिगर बसवलेले असतात. ते दुसरं बी फेकून देतात आणि फक्त एकाच बियाची लागवड होते. आणि हे आहे ऊस लागवड यंत्र. ह्यानी आपण ऊस लावू शकतो. तर त्याला फक्त 2 ते 3 माणसांची गरज आहे. एक ट्रॅक्टर चालवणारा 50 HP पुढचा ट्रॅक्टर लागतो ह्याला. इथे जो माणूस बसणार आहे तो एक एक ऊस घेऊन या बोल मध्ये टाकणार. मग इथे खाली जी ब्लेड लावलेली आहे आणि 1 ते 1.5 इंचापर्यंत ऊसाची कटिंग होणार, ज्याच्यामध्ये किमान एक तरी डोळा असणार आणि मग ते खाली पेरलं जाणार. हा जो बॉक्स दिसत आहे तो खताचा बॉक्स आहे आणि इथून सरी पडणार, तिथून खत वगैरे पडणार. आपण खताचा ऍडजस्ट करू शकतो की आपल्याला किती खत टाकायचं आहे किंवा त्याचं प्रमाण किती असावं, हे सगळं आपण ऍडजस्ट करू शकतो. तर आपली कंपनी आहे आकुर्डी येथे. सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा आणि आम्हाला रिस्पॉन्स करा. थँक्यू.